आज सांगली कुपवाड बंद ठेवण्यात आलाय। सकल हिंदू समाजाच्या वतीनं भव्य मोर्चा काढण्यात आलाय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून सुरू झालेला मोर्चा सांगली महापालिकेत समारोप होणार असून त्यानंतर सभेचं आयोजन करण्यात आलंय। मोर्चात आमदार गोपीचंद पळळकर, महेश लांडगे, संग्राम जगताप यांच्यासह सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते सहभागी झालेत। यावेळी महेश लांडगे यांनी सरकार आपल्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचं सांगत केसरीकर दाम्पत्याच्या हत्या प्रकरणातील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी केली आहे। मिळाला पाहिजे आणि ह्या ज्या प्रवृत्ती वाढत चालल्यात हे कुठेतरी ठेचल्या पाहिजे। अशा प्रकारचा अमानुष हत्याकांड म्हणजे फक्त आमच्या घरा शेजारी राहून नाही, हिंदू परिवाराने या अनुषंगाने केलेला जो काही हल्ला आहे त्याचा निषेध शब्दात व्यक्त करता येणार नाही। त्याच्यामुळे आमचं असं मत आहे, याला कायद्याच्या माध्यमातून फाशी झाली पाहिजे आणि अशा घटना परत या महाराष्ट्रात कुठेही घडता कामा नये। अशा संदर्भामध्ये आमच्या सकल हिंदू समाजाची मागणी आहे। त्याकरता हा मोर्चा आम्ही केलेला आहे आणि ती जी दोन मुलं आहेत ती अक्षरशः म्हणजे त्यांच्याकडे पाहिलं तर प्रत्येक माणसाच्या भावना या एकदम गहिवरल्या जातील। त्या मुलांकडे पाहून कमीत कमी सकल हिंदू समाजाच्या या मोर्चाच्या माध्यमातून हिंदू समाज एकत्र आला पाहिजे। एकत्र आल्यानंतर परत एकदा ती ताकद ही काय असल्याची काय मनोवृत्ती आहे, जी जिहादी वृत्ती आहे यांची ही ठेचली पाहिजे। त्याच्याकरता सगळा हिंदू समाज जो विभागला गेला तो एकत्र आला पाहिजे।